अधिक मास महात्म्य अध्याय 4 श्री गणेशाय नमः। जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराच्या फलांकित द्रुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा, दे नाम महिमा पतितापये। तोडून या बहुपाश बंधन, अखंड घडो मज भजन, हिची देई कृपादान, वरदाने आपुलिया। आता ऐका श्रुतेजन, मल महात्म्य आख्यान, जे आचरलिया कडे पुण्य, करा श्रवण भावार्थे। श्रवण केलिया सतत, व्रताचे फळ होय प्राप्त, दान पुण्य न घडे जरी तप, तरी घ्यावे माप श्रवणपंथी। या मलमासाचे ठाई जाण, करावे गो ब्राह्मण सेवन, म्हणून लक्ष्मी प्रति नारायण, करी कथन तिचे ऐका। येत पुरा भोवता प्रोक्त पूजन, ब्राह्मणस्यच मलमासे प्रकर्तव्य, नरे स्वर्गे शुभी सदा। कीदृशो ब्राह्मणः प्रोक्त कथ पूज मलिमलुचे, की फल लभते मर्त्य पूजनाच्य द्विजन्मन। श्रीरुवाच लक्ष्मण ब्रूहि विप्राना, देवाधीना सुरेश्वर कथ संज्ञायते नाथ, ऐत देवोच्यता मम। जया इच्छा वाटे अंतकरणी, पापाची झाली पाहिजे धुनी, तरी पूजावे ब्रह्मणा लागुनी, अगत्य करुनी मलमास। तरी ते ब्राह्मण असावे कैसे, इही लक्षणी जाण ऐसे। एकतांची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू। मुख्य ब्राह्मणाचे लक्षण, करावे षटकर्माचरण, अध्ययन अध्यापन, उपासना अग्नीचे, तपश्चर्या करावी जाण, सुशीलवरी संध्या स्नान, करुणी नसावे लुलुप्तपण, संतुष्ट मन असावे, असंतुष्ट द्विजनष्ट, असंतुष्ट असलिया वरिष्ठ, तरी तो न म्हणावा श्रेष्ठ, ऐसे स्पष्ट वेद बोले। म्हणून लक्षणयुक्त ब्राह्मण तेची श्रेष्ठ, चहू वर्णा ते जाण, ऐता ऐका अनिक कथन, वर्तती कैसेने ब्राह्मणा ते। जे करीते अश्वसेवन, उपरजित इतरा लागून, युद्ध हव्यास मनी धरून, करीते सेवन नृपाचे, तेथे कैचे संध्या स्नान, न घडे षटकर्माचरण, तरी तो क्षत्रिय धर्म पूर्ण, तोही संपूर्ण नसे पय। अश्व उपरजिती निजांगे, जे करीती संसार सांगे, तेथेही अश्व विक्रय अंगे, न घडे सांगता याते। म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण, ते पूजना योग्य नव्हे ती जाण। आता ऐका दुसरे लक्षण, सांगतो जाण ब्राह्मणाचे। पशुसेवा निरंतर करून, जे करीती वाणिज्य कर्माचरण, धन मिळविती भाडे करून, ते वैश्य जाण म्हणावे। त्याही वरी रसी विकय, घृत मधु संचय आहे, तुळराशी अपार, नाना वस्तू जात संग्रह, करून करी जो विक्रय, तो वैश्य धर्मा ब्राह्मण पाहे, न साहे प्रतिग्रही। ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोली जे तत्वता। ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जानपा, पशुसेवा करून नित्य कृषी कर्मा ते आचरण, तेनेच योग्य संसार कृत्य चालविती निरंतर। तेथे स्नान संध्या ते कैची, अष्टप्रहर चिंता कृषीची, होय न होय तयाची, करणे घडे तयात। म्हणून ऐसे जे का ब्राह्मण, ते शूद्र ऐसे म्हणावे जाण, प्रतिग्रह तया लागून, न द्यावा जाण धर्मिष्ठे। आता परघात कर्मी करी, नीच यातीची संगती धरी, वाट पाडोनी वस्तू हरी, जीवे मारी प्राणिया, चौर कर्मे करुनी जाण, उदरनिर्वाह चालवी आपण, दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषून, उपार्जन चालवी जो, करिता अभिलाष द्रव्याला, बहुत मनी संतोषला, म्हणे आज लाभ मोठा झाला, पुढे तयाला सुटका कैची। ऐसा न करी जो विचाराते, आणि अनन्य कर्मी प्रवर्ते, भक्षाभक्षणे चित्ते कृतज्ञता सदावशे। नाही संध्या नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण, तेथे कैचा धर्म आणि दान, पर्वकाळ धर्म तोही नेणे। पापद्रव्य संचलय साची, सेवा करी नित्य कुटुंबाची, परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना। नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया हृदयी, तरी तो ब्राह्मण ऐसा पाही। द्विपाद पशु बोलीजे, जो ब्राह्मणाचे ऋण घेऊनी, पुन्हा न देत तया परतुनी, मोठा लाभ झाला म्हणून निजमने हर्षिद, तरी ब्रह्मस्वहरण ऐसे पाही। मारक विष दुसरे नाही, नेऊन निघाली अपायी, रवरव नरकात पै। आधीच ब्रह्मस्व मारक, त्याही वरी कृतज्ञ मारक देख, द्रव्यावरी जो सदा आसक्त, पोट न खाय अन्ना ते। ऐशीचे ऋण घेऊनी, जो न देई मागू त्यानी, तरी तो पचे नरक भवनी, परी सुटका तया लागून असेना। हेच विषयी इतिहास ऐक होऊनी सावकाश, पुराणांतरी समंतास, पहावे बरे आदरे। ऋण वैर आणि हत्या, हे तो न चुके सर्वता, म्हणून दृष्टांताची कथा आकर्ण उबरी। कोण ऐके देशीचा ब्राह्मण, क्षत्रिय धर्मी परण निपुण, अश्वावरी आरोढून विदेशा लागून तो गेला, घरी कुटुंबाचे सर्वही, परिधनशा धरून जीवी, वीर शिरुत्वाची उर्मी पाही, अंगी बैसे तयाच्या, म्हणून पातला विदेशा, धना लागी चालिली वयसा, वर्षे कर्मली द्वादशा, द्रव्याशा
बहुतची धनाशा धरुणी बहुत उपरजिता झाला नृपनाथ धन मिळविले बहुत ऐका गणती तयाची सुवर्ण नाणी 700 द्रव्य झाले शे निभ्रांत मग मनी उपजला हित ग्रह आशा चित्तांत उद्भवली निरोप घेऊन माघारी परतता झाला निज मंदिरी तव मार्गी काय झाली परी तिची निर्धारी ऐकी जे दूरदेशी विदेशपंत मार्गक्रमी दिवस बहुत येता येता एका मार्गात स्नाना ते उतरे मध्यानी वार उभा करून तेथ वस्त्रे फेडून समस्त एक जरा उपसैनी तेथ स्नान करीत बैसला स्नान संध्यावरचे वरी करून सोडली शिदोरी तांबूल घेऊन वरचे वरी परिधान करी लगबग झाली जाण्याची मने असं उद्भवली कुटुंबाची मने आजच भेट घेऊ तयेची परी गाठोडी दानाची विसरला बैसून अश्वावर पाही निघता झाला लवलाही द्रव्य आठवण तयाचे हृदयी हरशे पाही विसरला तव तो गेलिया मागे जाणं एक पांतिक बैसला येऊन तयाने निरखिता ठिकाण सापडले धना नायासे मग उठवणे अति तातडी निघता झाला लवड सवडी मने पुढे करावी परवडी स्नान आणि उपहारू म्हणून तो पंत क्रमित तव आणि कैक क्षुद्रतेत येऊन या बैसत शिदोरी सोडित भक्षावया इकडे मार्गी जाता अश्वावरी स्मरण करीतो अंतरी तव द्रव्य न दिशे पदरी विसर निर्धारी मज झाला म्हणून तैसाचे अश्वपीठेत येता झाला पूर्वस्थळाते जेथे केले असे स्नानाते आला तेथे लगबगे तो तेथे शूद्र असे बैसला पाहून येथे बोलला झाला तुम्ही येथे केदवा आला ते आम्हाला सांगीजे तव शूद्र बोले ते समयी क्षण एक अवकाश झाला पाही मग तो म्हणे या ठाई धन तुझ सापडले पै माझे शूद्र म्हणे मी नेने सर्वता तुझा द्रव्यार्थ केवता येरू देशत साता द्रव्यार्थ माझे सुवर्ण ते तो आबिला शिले माझे मज देता भले नाही तरी जाशी व दिले मज हस्ते पापिष्टा येरू आन वाहे ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई महापुरुषा तू कवने ठाई विसरलासी धनाशे ऐसा कलह उभयता होत असे हो तत्वता शूद्राजवळी न देखे सत्तत्वता मग प्रवर्तला घाता तयाची मग तयाचे म्हणे ते वेळे बरे झाले ते बरे झाले परी मी सो संतोष तो आपुले अर्ध भाग देतो तू ते अरे माझी 12 वर्षाची कमाई तो अभिलाषी नको या ठाई येरू आन वाहुनी म्हणे नाही नेत्री पाही देखील आम्या मग सक्रोध होऊन अंतर वस्त्री पुसुनी खडक धार तत्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै क्षते क्षीण होऊन अंतरी म्हणे आता केवता जावे घरी मुकसो कुटुंबाते केविदा उतरी म्हणून माघारी मुरडला की तुका वृत्तांत येथे झाला पहाला बकवनाला कवन मेला ऐसे ते असे विचित्र लीळा पुढे कथेला अवधान द्यावे अंतरिक्ष जाता नारद मुनी हे तुका वृत्तांत देखिला नयनी मग तैसाच वैकुंठ लागुनी तुरे करुनी पातला भावे न मेला देव राणा हिही मस्तक ठेविला चरणा पुस्ते झाले आगमना कुठून येणे पै झाले नारद म्हणे हो गण निळा फिरत फिरत आलो भूतळा परी तेथे देखी जे लीळा ती दयाळा उधारी मग सविस्तर कथन झाले ते कथी ब्रह्मनंदन म्हणे लाभ कवना लागून आणि मरण कवन पावला ऐसे अन्यायाची परवडी तू निर्घिशी की आवडी हे जगा माझी तुझी प्रौढी बरी न दिसे गोविंदा तू तव त्रैलोक्याचा नाथ हा अन्याय असे अवगत ही तव करणे अद्भुत बरी न दिसे तुझ लागे ऐकून या मुनीचे वचन हसे आले जनार्दना म्हणे हा अपराध माते जाना न लावावा दयाने दे हे तो ज्याची करणी जैशी भोगिती जाण होतैशी ते दूषण ठेविता मासी जाणून होशी अज्ञान आता ऐकी जे कथन ऋण आणि हत्या जाण न चुके कवना लागून तिचे कारण अवधारी जया ते प्राप्त झाले जे धन तो पूर्वी होता सदन तयापासून घेतले धन मेला शूद्र तैने पै जयाने मारिले शूद्राशी तो जमीन झाला होता त्याशी वायदा भरता दिवसा दिवशी निधी द्रव्याशी मागता मग ते सावकारे तगाता जमिना मागे लाविला सदा येरू पेटला शेदवंदा परितून सुद्धा नायकी मग देण्याची काळजी भारी न सुशीची निधारी म्हणून पोटी घातली सुरी प्राण निर्धारी तेने दिदला आता जो होता सावकार तुची द्रव्ये घेऊन गेला समग्र ज्याचे गेले तो होता जामीन थोर म्हणून प्रकार हा झाला आपली जमीन गत उगवून शेखी त्याचाही घेतला प्राण पूर्वी त्याचे घरी सुरी घेऊन दिदला होता प्राण पैतेने तोचे अंतरी साधून वैर खडगे तोडिले तयाचे शिर हात व बोल कवनावर सांगा मुनी निर्धारे ऐकून विष्णुमुखीची वाणी तटस्थ झाला नारद मुनी मग नमस्कार करुनी उर्दू पंथे गेला तो ऐशी हे दृष्टांती कथा बरवी श्रुती याते निवेदिली आगवी या लागी जीवी गोष्टी धरावी सरती करावी वचनी हे आदो ब्राह्मणाचे
घेऊ नये ऋण घेतलिया न ठेवी जे जाण ते तो अपायाचे कारण होय निसंतांत पैतेने असो आता हे मागील कथन आठव देतो तुम्हाला गुण मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जाण सर्वजणी परिशीला तरी म्हणाल कैसे कथन परिशी जे व्यासवचन माझे पदरीचे न होती जाण श्लोकी जाण पुराणीचे अश्ववाहन तत्वज्ञ संग्रामे नचभी क्वचित आरंभे नीतिमान शूरक्षत्रियोसे प्रकृतीतः लोह कर्मणि निष्णान्तः पशूना परिपालकः कृषी वाणिज्य करताच सविप्रो वैश्य उच्यते स्नेह लाक्षातिलानिली क्षारम क्षीरघृतं मधु मद्यादि विक्रयी विप्रः सशूद्रः परिकीर्तितः भक्ष्याभक्ष समयस्तु समोदारान्ययरोपि कृताकृत्य न जाणती कृतघ्नो ब्राह्मणः पशुः ऐसी या श्लोकाधारे करून केले ब्राह्मण धर्माचे निरूपण म्हणून न ठेवाजी दूषण मज लागुनी स्वामी या कृत गर्भियाचे भाव जैसा तरी वदावा लागे मग तैसा तरी ब्राह्मण पाहिजे कैसा देही दशा उदारी श्री विष्णुर्वाच मितास्यध्यापकश्चैव संतुष्टो विजितेंद्रिय वेदशास्त्रार्थत्वज्ञो विप्रो देवः प्रकृतीतः अकष्टफलमुलाशी वनवासरतः सदा कुरुते हरः कर्म सविप्रऋषी रुच्यते पुराणकथको विप्रो व्यासरूपिरे हरि स्वयं कुर्वतार्नना गंगास्न न दिने दिने ही लक्षणे पाचारुनी ब्राह्मण तयाची पूजा अगत्य करून मग यथानुशक्त्या द्यावे दान आपोपान कृतेशी घृत शर्करायुक्त पाही 3 दशकवरी 3ही दक्षिणे सहित बरवी घृतयुक्त ते दीजे वापी कूप सरोवर जीवन तेथे करावया प्रातः स्नान ऐसे मासवरी करिता जाण घडे पुण्य ते ऐका एव ज्ञात्वा नरे सेव पुराणद्यो मलिमलुचे प्रयागादधी पुण्य तस्य विप्रस्य सेवनात गंगा यमुना सरस्वती पाही ते प्रयाग स्नान घडे देही वरी ब्राह्मण पूजा बरवी स्नेही करावे आदरे तेने पुण्य करुणी जाण होय पाप मळाचे क्षाळन अपमृत्यू गंडातर दूर होऊन वैकुंठ भुवन तो पावे राजा होवात वारंक सर्वास लाभ समान देख यदर्थी संशयानिक न धरावा देख मानसी काळे करुणे तीर्थाचे फळ शरीर शक्ती यात्रा सफळ द्रव्य शक्ती यज्ञाचे फळ सेवा फळ ब्राह्मणाची ब्राह्मण सेवा फळे तत्काळ आतृप्त भोजन घालिता सकळ आशीर्वाद देती सुफळ तुची फळे भाविका म्हणून देवाचे मुख ते ब्राह्मण जाणी जे देख यालागी सेवा अधिक मासा माझी निर्धारे क्वचित वेद मंत्रोच्चारे क्वचित पुराणाद्य जरी तरी घेतला शास्त्राधारी दानाधिकारी असे तो ऐसा इतिहास बरवा निवेदिला तुम्हा सर्वा येथे संशयो न धरवा शास्त्री घ्यावा प्रत्ययो स्वस्त्री श्री अधिक महात्म्य ब्रह्मांड पुराण संमत मनोहर सूत विरचित चतुर्थोध्याय गौडहा इति चतुर्थोध्याय।